नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे बर्फ अजून थंड पाणी तुम्हाला तुमच्या झाडाला टाकायला पाहिजे का. सगळ्यात पहिला पॉईंट आहे मित्रांनो, तुम्हाला नक्की बर्फ जे थंड पाणी असते ते तुमच्या झाडामध्ये टाकायला पाहिजे. झाडासाठी खूप चांगलं राहते. अजून जसं मित्रांनो उन्हाळा सुरू आहे तर झाडाला थंड पाणी किंवा जे आईस क्यूब्स असतात मित्रांनो, आपण हे मातीत टाकाल तर खूप चांगलं असते झाडासाठी मित्रांनो. तर तुम्हाला आईस क्यूब्स आणि थंड पाणी तुमच्या झाडाला नक्की द्यायला पाहिजे. पुढचं आहे मित्रांनो, एक फक्त गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे आईस क्यूब्स आणि थंड पाणी आहे मित्रांनो ते सकाळीच टाकायचं आहे. समजा आपण 4 वाजता उठता तर 4 ते 8:30पर्यंत मॅक्सिमम तुम्हाला टाकून द्यायचं आहे. बर्फ वगैरे पण जे द्याल तुम्ही म्हणजे टाकाल झाडामध्ये 8:30पर्यंतच टाकून द्यायचं आहे, किंवा तुम्ही संध्याकाळी 6 नंतर किंवा रात्री पण तुमच्या झाडाला टाकू शकता. पण बेस्ट टायमिंग राहील मित्रांनो सकाळी. झाडाला द्याल तर चांगला तो रिकवर होऊन जाईल, त्याला फ्रेश राहील आणि त्याला स्ट्रेसमध्ये चांगलं आपलं झाड जाणार नाही. तर म्हणून मग सकाळीच तुम्हाला तुमच्या झाडांना बर्फाचे जे आईस क्यूब्स असतात ते टाकून द्यायचे असतात. खूप चांगलं असतं आईस क्यूब्स आणि थंड पाणी नक्की वापरायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला झाडात उन्हाळ्यामध्ये. आणि तुम्ही बाल्कनीमध्ये असेल तुमचं किंवा असं इंडोर गार्डन असेल जे छोटंसंच आहे, तिचे 4-5 झाडं आहेत, तर मित्रांनो उन्हाळ्यात तर मग तुमच्या झाडांना तुम्हाला थंडच पाणी टाकायला पाहिजे. म्हणजे लहान ज्यांचे झाडं आहे म्हणजे लहान गार्डन्स आहे ज्यांच्याकडे, त्यांनी तर नक्की थंड पाणीच त्यांच्या झाडाला टाकायला पाहिजे. खूप चांगलं राहते, एनी हीट रेजिस्ट करतो झाड आणि चांगलं हिरवंगार राहते आपलं झाड. तर मग तुम्हाला थंड पाणी नक्की टाकायला पाहिजे. कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो इथे आता तुम्हाला एक प्लेलिस्ट येत असेल त्याला क्लिक करून नक्की पहा. खूप चांगले खतं मी त्या प्लेलिस्टमध्ये सांगितले आहे झाडासाठी, तर नक्की त्या प्लेलिस्टला क्लिक करून पहा. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि तुम्हाला झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे तर ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.